सबंध जगाला भारताची अर्थव्यवस्था खुले करणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। मनमोहन सिंग यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 2004 ते 2014 असे 10 वर्षे ते भारत देशाचे पंतप्रधान होते। विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती। तब्बल 33 वर्षे ते राज्यसभेचे सदस्य होते, तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्षे पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांना ओळखले जात आहे। डॉक्टर मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते, जिथे ते 1998 ते 2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते। 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले होते। डॉक्टर सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानाद्वारे करण्यात आले आहे। यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला। त्यांनी 1952 मध्ये पंजाब विद्यापीठामधून अर्थशास्त्रामध्ये पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली। त्यांनी 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठामधून इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये डी.फिल केलं होतं, तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून ते रुजू झाले होते। त्यांना 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती। सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले। याशिवाय डॉक्टर सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली होती। आज आपला भारत देश ज्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या प्रगत होत आहे, यात सर्वात मोठा हात म्हणजेच मनमोहन सिंग यांचाच आहे। अर्थमंत्री असताना भारताला समाजवादी चौकटीतून बाहेर काढण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणत्या नेत्यानं केलं असेल, तर त्या नेत्याचं नाव म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग असं गणलं जात आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळेच आज भारत आर्थिकदृष्ट्या एवढी मोठी प्रगती करू शकते। भारत आणि अमेरिका यांच्यात जो महत्त्वाचा अणुकरार झाला, तो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच झाला होता। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे भारत आणि अमेरिकेत हा अणुकरार होऊ शकला होता। यामुळं आण्विक इंधन मिळण्याचा भारताचा मार्ग सुलभ आणि मोकळा झाला। त्याचा फायदा आजही भारताला होत आहे। पंढरपूर लाईव्हकडून या असामान्य व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली।